देवावरती अवलंबून राहतो। येशू मसीह की दावीद राजा या ठिकाणी हे शिकलेला आहे, तो या अनुभवातून गेलेला आहे आणि त्याला हा अनुभव आलेला आहे की मी जर देवावरती विश्वास ठेवून जर जीवन जगलो नाही तर माझं सगळं वाटोळ आहे। किती लोकांना वाटते माझं वाटोळ व्हावं, कुणीच हात वर करणार का बरं वाटतंय? वाटोळ होणं कोणाला चांगलं वाटतं का? सगळ्यांना वाटतं माझा फायदा व्हावा, फायदा व्हावा, माझा फायदा व्हावा। मग लक्षात ठेवा, आम्हाला मार्गदर्शन करणारा कोण आहे हे समजणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे। वेळोवेळी तुझा आणि माझा मार्गदर्शक जो आहे त्याला तो विचार, काय करू मी? आमेन। काय करू मी? देवा, मी तुला विचारल्याशिवाय बाहेर पडत नाही, मला तुला विचारल्याशिवाय बाहेर पडण्याची इच्छा होत नाही। नोकरीला जाताना तू मला दाखव मी काय करू। आमेन। पुढे व्यवसाय करायचा असेल तर देवाला विचारा, देवा मी करू का? देव तुमचा वाटा आहे, देव माझा वाटा आहे, तर देवाला म्हणा तुम्हाला प्रगती करून दे। आमेन। पहिला विश्वास, पहिला मान 2026 मध्ये आपण सनातन परमेश्वराला देऊया आणि त्याला विचारल्याशिवाय कधीच बाहेर पडायचा निर्णय घ्यायचा नाही। घाईघाईने कुठलाच निर्णय आपल्या जीवनामध्ये घ्यायचा नाही, कारण गुंतवायापणा आपल्या जीवनाला धोकादायक असतो, लक्षात ठेवा। येशू प्रभू की म्हणून पहिला मान आपल्या देवाला द्या आणि रोज सकाळी उठल्यानंतर प्रार्थना करा, आपलं जीवन देवाच्या समोर ठेवा, आपल्या मागण्या देवाच्या समोर ठेवा, आपल्या समस्या देवाच्या समोर ठेवा, आपल्या अडचणी देवाच्या समोर ठेवा, आपलं कुटुंब देवाच्या समोर ठेवा, आपले काम धंदा व्यवसाय जे काही करायचे किंवा जायचे असेल तेही देवाच्या समोर ठेवा आणि देवाला म्हणा, देवा तू आमचा मार्गदर्शक आहे। येशू मसीह की बोला, येशू मसीह की। तुम्हाला आणि मला जे काही करायचं आहे या 2026 मध्ये खर्च करायचा असेल तरी पण काय करायचा म्हणा, खर्च करायचा असेल, जे काही तुम्हाला आणि मला देव राज्यासाठी करायचं आहे, जे काही करायचं आहे, ती पैशाची पेरणी असू द्या, देवाला विचारून करा। एखाद्याला सेवकाला द्यायची आहे, देवाला विचारून करा। मंदिराला चर्च बांधण्यासाठी